एखाद्या फंक्शनसाठी तुम्ही खूप छान तयारी करत असता, त्वचेची काळजी घेत असता आणि नेमका आदल्या दिवशी एक पिंपल चेहऱ्यावर येतो. असं झालंय का तुमच्या बाबतीत? नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी पाटील आणि माइंड बॉडी सिरीजमध्ये आजचा विषय आहे पिंपल्स म्हणजेच तारुण्य पिटिका. तारुण्य पिटिका हे नावच असं आहे कारण तुम्ही जेव्हा तारुण्यात पदार्पण करत असता, वयात येत असता, त्यावेळेला जे हॉर्मोनल चेंजेस होतात त्याचा परिणाम म्हणून हे पिंपल्स येतात. हे नक्की काय होत असतं ते आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही पाहिलं असेल की या वयामध्ये म्हणजे टीनेज इयर्समध्ये हा प्रॉब्लेम दिसून येतो. त्यांच्या बिहेवियरमध्ये सुद्धा या काळात चेंजेस दिसून येत असतात. ते खूप जरासे हट्टी व्हायला लागलेले असतात, त्यांचा स्वतःचा मुद्दा लावून धरतात. या काळात त्यांना पेरेंट्सपेक्षा फ्रेंड्स जास्त जवळचे वाटतात, कारण हे सगळे बदल जे आहेत ते हॉर्मोनल चेंजेसमुळे होत असतात. एक छान रिलॅक्स काम असं चाइल्डहुड, त्याच्यातून एक तारुण्य जे जोशपूर्ण आहे, उत्साहपूर्ण आहे, थोडी ताकद आहे, त्याच्यामध्ये बदल होत असतो. तर तिथे काय असतं की नवीन गोष्टी जाणून घेण्याचं, समजून घेण्याचं, त्याच्याबद्दल कुतूहल असतं, थ्रिल असतं, ऍट द सेम टाइम भीती सुद्धा असते की हे सगळं नवीन आहे. आणि हे दोन्ही भावना खूप स्ट्रॉंग असतात. आणि हे जे माहिती नाहीये ते का बरं आपल्यामध्ये हे चेंजेस होत आहेत, ते नको असं कुठेतरी सबकॉन्शियस मध्ये चालू असतं. पण जे होणार आहे ते होणारच आहे, त्यामुळे हे बदल घडतच असतात. पण ह्या ज्या स्ट्रॉंग डिझायर आहेत की खूप स्ट्रॉंगली तुम्हाला काहीतरी करायचं आहे, ऍट द सेम टाइम तुमच्यामध्ये त्याच्यासाठीचा कॉन्फिडन्स नाहीये, हा कॉन्फ्लिक्ट सतत सबकॉन्शियस लेवलला चालू असतो आणि त्याची परिणती ब्रेकआउट्स जे स्किनवर येतात, पिंपल्स, याच्यामध्ये होत असते. आता ह्याच्यामध्ये कारण मी तुम्हाला आधी सांगितलं की तुमची स्किन तुम्हाला जे व्यक्त करता येत नाही ते व्यक्त होत असतं. त्यामुळे हे फोर्सफुल सगळे हे असतात, भावना असतात, त्या ब्रेकआउट होतात. तर यामध्ये जेव्हा तुम्ही फक्त लोकल ऍप्लिकेशन्स पिंपल्ससाठी वापरता, त्यावेळेला पिंपल्स फक्त टेम्पररी, जेव्हापर्यंत औषध चालेल तोपर्यंत बरे होतात, पण मग पुन्हा नवीन नवीन पिंपल्स येतच राहतात. तर त्यावेळेला औषधांच्या बरोबरीने जर तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीप्रमाणे सूट केलेलं औषध घेतलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान फरक तुम्हाला बिहेवियर लेवलला सुद्धा दिसून येतो. ऍट द सेम टाइम औषधांबरोबरच या काळामध्ये पुरेशी झोप घेणं, व्यवस्थित झोपेचं सायकल मेंटेन ठेवणं, न्यूट्रिशियस आहार ह्या घेणं, या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप गरजेच्या आहेत. तर तुम्हाला याविषयी काही शंका असेल किंवा जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला DM करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवर आमचा 10 मिनिटाचा फ्री कन्सल्टेशन कॉल सुद्धा जॉईन करू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. धन्यवाद.